वास्त भारी ते तेवढेच चा काहीच नाही टाकलं. तुम्ही केलं पहिल्यांदा. जेव्हा आपल्याला सुट्टी मिळते तेव्हा तर सगळ्याच गोष्टी छान वाटतात. साधी खिचडी जरी केली ना आपल्या नवऱ्याने तरी इतकी भारी वाटते ना. तर आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे मेथी आणि लसूण. मेथी लसूण ना लसूण. आता मी टेस्ट करते कशी झाली आपली लसूणी मेथी. तर इथे बघू शकता लसूणी मेथी टेस्ट करते. आता लसूण पण किती त्याच्यामध्ये. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तेच आज ना थोडं दुपारी ब्लॉग सुरू करते. तब्येतच बरी नव्हती. सकाळी ना विहानला पाठवलं, त्याच्यानंतर कियाराला पाठवलंच नाही, सुट्टी दिली तिला, कारण मला हिंमतच नव्हती. माझ्या पोटात ना असं खूप म्हणजे कळा निघत होत्या, त्याच्यामुळे मग थंडीने निघतात ना, आपण काही असं खाल्लं थंड वस्तू फ्रीजमधली काही, तर तसं होतं. तुम्हाला होतं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर झालं होतं, तर खूप डेंजर झालेलं. तर मी मेडिसिन घेतल्या, त्याच्यानंतर मग आराम केला आणि आता मला बरं वाटतंय. तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करू आणि वैभव पण येईल थोड्या वेळाने. तर तेच मी बाहेर ना पाऊस येतोय, तर बाहेर तिथे जिथून ना आमचं काय म्हणतात रूफ आहे ना, त्याचं पाणी येतं ना, तर ते पाणी मी याच्यात जमा करते बादलीमध्ये आणि तेच झाडांना टाकायचं आहे. तर चला आता टाकते पाणी आणि तुम्हाला पण दाखवते. बाहेरचं वातावरण खूप छान आहे. चला. तर मी बघू शकता इथून आमचं ना वरतून पाणी येतं, याचं रूफचं पाणी, आणि इथे ना जमा करते मी बादलीमध्ये. तर बघू शकता इथे थोडं थोडं येतं आहे, तर तेच आता मी झाडांना टाकणार. तर आता इथे मी पाणी टाकून देते झाडांना. इकडच्या झाडांना लागत असते पाणी, पण इकडच्या झाडांना ना सगळं पावसाचं पाणी लागतं. असं पाऊस येतो सध्या, तर ते लागतं. आणि खूप पसारा दिसत असेल तुम्हाला माझ्या टेरेसमध्ये. तर आजारी असल्यामुळे काही चावत येत नाही, आणि कियाला त्याच्यात खराब करून ठेवते, सगळी माती माती करून ठेवते. काही काही इकडे तिकडे सामान तिचं पडलेलं असतं. इथे मस्त चहा ठेवते आमच्यासाठी. इथे दूध तापत ठेवलं आणि तेच चला मस्त चहा पिणार. आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7. असं चहा पिणार. बाहेर इतकी थंडी ना बापरे, तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने मी. इतकी हवा सुटलेली आहे. तर चला, आणि बरं पण वाटत नाही मला. तर असं झालं, चला तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. तर तेच आता संध्याकाळ झाली आणि हवा बघू शकता किती सुटलेली आहे बाहेर. इतकी थंडी आहे ना, आणि पूर्ण झाडं बघू शकता कशी हलत आहे. तर तेच माझी तब्येत ना थोडीशी बरीच नाही आहे बाहेरचं खाऊन. मी बाहेर ना काल चायनीज खाल्लं होतं, त्याच्यामुळे मग मला खूपच असं त्रास होतो आहे. तर मग स्वयंपाकाचं म्हटलं पार्सल आणायला, तर परत मग तब्येत खराब अजून. तर मग वैभव बोलले की वैभव आज करताय मस्त स्वयंपाक, म्हणजे बाकीचा तर मी करणार आहे पोळ्या वगैरे, पण ते करणार आहे. तर मी म्हटलं साधी सिंपल मेथीची भाजी करू वगैरे, वरण काहीतरी असं. तर मग ते बोलले की नको, तोंडाची चव वाढवण्यासाठी तुला मस्त छान लसूणी मेथी करतो तयार. तर आज ते करताय लसूणी मेथी, आणि मी तुम्हाला दाखवते कसे करतात. आणि आता मी थोडीशी मदत करेल त्यांना बसून बसून. आता पटकन पोळ्या वगैरे करून घेते आणि भात करते. तर तेच ह्या दिवसात बाहेरचं असं खाऊच नाही पावसाळ्यामध्ये. आणि मी त्या दिवशी म्हणजे काल खाल्लं, आणि मग माझं थोडंसं ना तब्येत बरी नाही, मळमळसारखं, आणि तोंडाची चवच अशी राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मग आज वैभव करताय माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठी स्वयंपाक म्हणजे लसूणी मेथी
तर तेच तुम्हाला दाखवते त्यांनी ते कसे करतात. तर इथे वैभवाने सुरुवात केलेली आहे मस्त. तर मला तर ते माहिती नाही, त्यांनाच माहिती आहे. तर इथे तीळ आहे ना, हे तीळ भाजताय आणि इथे काय काय घेतलं आपण बघू. तर इथे घेतलेलं आहे टोमॅटो, लसूणी, मेथी घेऊन जास्त लसूण हा नाही ना लागणार लागेल का. तर हा लसूण, हिरव्या मिरच्या आणि इथे घेतलेली आहे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. बाकीचं मग इथे सगळं मसाले, इथे तीळ, ग्रेव्ही का करून घ्यायची पेस्ट. तर आता पेस्ट करून घेणार आहे. आणि हे फुटाण नाही का एवढे जाऊ दे म्हणजे. नाही थोडंसं पाणी टाकावं लागेल. शकता अशी पेस्ट झालेली आहे. मोठं ना लागेल. हा पहा, तर इथे पहिल्यांदा लसूण टाकलेला आहे. दुसरा का वाटतला लसूण आणि मग हा लसूण पण टाकायचा. बिलकुल नाही माहिती रेसिपी कशी आहे काय कशी करताय. फक्त बघून घेते एकदा आणि मग एकदा बघून घेतली की मी पण करून बघेल. तर भरपूर इथे लसूण पण सोडून म्हणजे लसूण पण बाकीचा चिरलेला आहे. तर तो बघू कशासाठी नंतर वापरणार. तर आता लसूण टाकलेला आहे आणि आता टाकता आहे मेथी. तुम्हाला दाखवते. थोडंच टाकला आधी ना नुसती फ्राय करून घेतली ना मेथी. काय शिजवून थोडी शिजवून घेतली. मस्त वास येतोय मेथीचा. तर अशी शिजवून घेतलेली मस्त मेथी. एकदम ढाबा स्टाईल मेथी होणार आहे आज. लसूणी मेथी वास तर भारी येते. तडका बसला पाहिजे का खूप. असं का आता लसूण टाकते का भरपूर सारा लसूण. तर इथे ना लसूण टाकला पण नंतर त्यांना कांदा पण टाकायचा होता. ते लक्षातच नाही त्यांना आणि मला पण माहिती नाही की कांदा पण टाकतात. तर आता गॅस ऑफ केलाय, कांदा पटापट कापताय. तर लक्षात नाही राहिलं कांदा टाकायचं. किती कांदे लागतात? 2 कांदे. ढाबा स्टाईल ना. हा त्यांच्या घरात कसं प्रत्येक कांदा ग्रेव्ही असते.
टोमॅटो असतो, कांदा असतो, लसूण असतो आणि काय आलं असतं ना. आलं नाही लागत का आता? आलं हा आलं नको, चव वेगळी जाईल ना हिरव्या भाज्यांना ना. आलं नाही. जिरे जिरे कुठे आहे का? तर आता याच्यात जिरे टाकलेले आहे, हिरवी मिरची टाकली, लसूण टाकला आणि लसूण खूप ना फ्राय होऊ द्यायचं. ब्राऊन 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 मग कांदा करून घेते. हा नंतर मेल्ट करून घेते ना टोमॅटो, कसा होतो ना. खिडकी बंद करावं लागेल ते मस्त कलर येतो. काय माहिती कसं छान होईल. शेवट मग म्हणजे कसं मऊ होईल ना कांदा आणि टोमॅटो. नंतर शेवट ना म्हणजे लवकर मऊ. वास्त भारी येतोय. तेवढंच टाकायचं, काहीच नाही टाकलं. तुम्ही केलं पहिल्यांदा. जेव्हा आपल्याला सुट्टी मिळते काय म्हणतात स्वयंपाकापासून, एक मिनिट, जेव्हा आपल्याला स्वयंपाकापासून सुट्टी मिळते तेव्हा तर सगळ्याच गोष्टी छान वाटतात. साधी खिचडी जरी केली ना आपल्या नवऱ्याने तरी इतकी भारी वाटते ना. किंवा कोणी किंवा मम्मी असो, सासूबाई असो, कोणी पण केली तरी ती छान लागते ना. पण जेव्हा आपण करतो तेव्हा खूप कंटाळा येतो, चव पण लागत नाही. आपण आता वैभव करताय तर एकदम थोडं थोडं करताय असं कांदा वगैरे, तरी मला इतकं भारी वास येतोय. तर असं झालं कधी खाणार कधी जेवणार, मस्त वाटतं कधीतरी एकदम सुट्टी किचनमधून. तर इथे ना सगळं जे टाकलेलं तुम्हाला दाखवलं, टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची, ते सगळंच मऊ झालेलं आहे. आता ना धना पावडर, मसाले जे रेग्युलर मसाले असतात ना आपले, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकली, त्याच्यानंतर मिरची तिखट आहे. हा खूप दाखवा. बस थोडी अजून टाका. तर लाल तिखट टाकलेला आहे. हा ते ग्रेव्ही गोड आहे ना थोडीशी, तीळ ते ना ग्रेव्हीमध्ये सगळं मसाले मस्त झालेले फ्राय. त्याच्यामध्ये भारी दिसतं एकदम. मेल्ट झालं ना कांदा सगळा. पाणी टाकायचं अंदाजे पाणी, म्हणजे एक वाटी, अर्धी आता वाटी शिजून घे हे का. म्हणजे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं सगळंच मेल्ट. तेल सुट असतं. बघा तुम्ही करताय ना, मला विचारता काय
मला कुठे येते, मी काय अंदाजे काहीतरी चालले. आपण झाकून देतो फुल गॅस. तर आता इथे ना पाणी टाकलं आणि तेल तेल ना तेल सुटसपर्यंत ठेवायचं आहे. शिजून पण जाईल ना. आता तेल सुटलं तिला. हे आपल्याला वास नाही मला. अवघड आहे खूप. अवघड आहे बनवणं. ते मी थोडं अवघड केलं नाही तर एकदम सोपं. नाही तर मी पटापट असं वजन ते करून टाकलं असं भाजी ते. पण बघितलं ना, पण भारी नाही ना. मेथी ती ते अवघडच असणार. पालक लसुणी त्या ग्रेव्हीने आपण ना पालक लसुणी पनीर लसुणी, आता मेथी लसुणी करताय. अजून काय शेपूची पण ना करताय. कोणत्या पण भाज्या जसं आपल्याला आपल्या याच्यावर असतं. फक्त ग्रेव्ही आणि ते मसाले तेच ठेवले ना तर सेम ढाबा टाईपच लागतात. जसं आता ही ग्रेव्ही केलेली आहे, कांदा वगैरे सगळं टाकून, फक्त त्यात भाज्या आपण वेगवेगळ्या ऍड करू शकतो. काय तुला बघायचं ना भाजी. केरळला भाजी आवडते आमच्या. हो ना. हे बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे मस्त. वाव, काय भारी दिसते एकदम. तर आपण केलेली ग्रेव्ही तीळ, शेंगदाणे आणि काय फुटाणे ना, डाळ्या नव्हत्या आपल्याकडे, त्याच्यामुळे त्याची ग्रेव्ही केलेली आहे. आणि आता ती मस्त पान टाकावं लागेल का त्याला त्याच्यात? नाही, अजून टाकावं लागेल. तर बघू शकता किती छान कलर आला, क्रीमी टेक्स्चर आलेले ना एकदम क्रीमी. ती शिजून घेतली ना भाजी, त्याच्यामुळे काय झालं. बाजूला वे नको टाकून अजून काही कियाला मिरची टाकून अजून स्पायसी. नाही पुसायचंच आहे ते. वाव, भारी दिसते. पाणी टाकू ना, जाड होईल ना ते, कारण हे ना त्याच्यात काय शेंगदाणे ते जाड पाहिजे ना. आता ते थोडस जाड होईल नंतर. त्याला तेल सुटेल ना, हे तेल सुटतंय त्याला मस्त. तरी ते बघू शकता असं तेल सुटतंय. क्रीमी क्रीमी दिसतंय ना कियाला, क्रीमी दिसते क्रीमी. कोफ्ता असंच करतो का ते याचं, अशी ग्रेव्ही करू आणि ते काय आपले भोपळा, दुधी भोपळ्याचे कोफ्ते तळून त्यात टाकायचे असे नाही का, असे. किंवा बटाटे उकडलेले बटाटे छोटे छोटे नाही का. हा, मीठ टाकलं तर आधी पण आपण थोडं थोडं मीठ टाकलं होतं शिजवण्यासाठी, कांदा वगैरे त्याच्यासाठी. आणि मेथीमध्ये ना थोडंसं मीठ होतं. आता हे थोडंसं टाकलेलं आहे. ते बटाटे दम आलू जर आपण छोटे बटाटे उकडून घेतले आणि यात टाकले तर ह्या ग्रेव्ही. आणि इथे मस्त पाणी, वास तर भारी येतोय. विहार, वास येतोय का तुला हॉटेलचा? हॉटेल सारखा वास येतोय? हॉटेल सारखा वास येतोय का तुला? बघ डॅडी काय करताय आज आपल्यासाठी स्पेशल. स्पेशल म्हणजे आजारी नमी म्हणून आज करताय डॅडी ना. डॅडी छानच करतात ना चिकन. हा, ते भारी करतात. तंदुरी चिकन. हा, तंदुरी चिकन तर भारीच असते. तुला काय आवडतं डॅडीने केलेलं? नाही, फिश नाही आवडत. फिश नाही आवडत म्हणजे काय चिकनचे ते असते ना, ते काय ग्रिल चिकन. हा, ग्रिल चिकन आपण जे बार्बिक्यू करतो ते. बार्बिक्यू खूप आवडतं डॅडींचं बनवलेलं. मला पण तेच आवडतं, फिश नाही आवडत डॅडींची. करा हा एक दिवस बार्बिक्यू. तर इथे ना पाणी टाकलेलं आहे बघू शकता.
इकडे बापरे खूप क्रीमी झालेलं आहे ना मस्त. डॅडी संडे स्पेशल, तुम्ही संडे स्पेशल करता ना? नाही रे बाळा, संडे स्पेशल करते. बघायचंय तुला? मला बघते डॅडी कसे करतात. तू हो कशी? ना? हा यारा एवढी भारी ग्रेव्ही झाली होती ना त्या पेस्ट मच्छी. हा शिजून घ्यायचं ना थोडं. त्याचं पाणी ना उडून गेलं का सगळं मग तेल सुटत त्याला, कारण ती जाड होऊन जाईल ना जशी होतात. हा टाका. कुठं गेला तो मसाला? गरम मसाला टाकला पण आपण वरतून का आता टाकायचा म्हणजे फ्लेवर. आमची केअर काय पिते. तर आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे मेथी आणि लसूण. मेथी लसूण ना, लसूण मेन आहे ना इन्ग्रेडियंट. मेथी. म्हणजे मेन इन्ग्रेडियंट तर लसूणच आहे. तसंच आपण कशा लसूण त्यालाच तर म्हणतो आपण लसूण मेथी लसूण पालक. तर मस्त मेथी टाकलेली आहे. भाजीची भाजी लसूण मेथीची किती छान लागते मस्त. तर आता आपली लसूणी मेथी एकदम ऑलमोस्ट रेडीच आहे. आता किती मिनिटांनी 2-3 मिनिटांनी शकता आपली लसूणी मेथी एकदम मस्त रेडी आहे. किती छान दिसते टेक्स्चर. असं करणं पण असं चाळून कसं झालेली टेक्स्चर कळेल ना. तर इतकी भारी झालेली ना, तर आपण फुलके वगैरे त्याच्यासोबत पण लागेल, पोळ्यांसोबत पण भारी लागेल. एवढी छान दिसते मस्त लसूणी मेथी. आता मी टेस्ट करून दाखवते कशी झाली ते. मी टेस्ट करते कशी झाली ही लसूणी मेथी. जेवणाच्या वेळेस खाणार. तर इथे बघू शकता लसूणी मेथी. टेस्ट करते आता. लसूण पण किती त्याच्यामध्ये. एकदम भारी झाली मस्त. खंबावर खावाला वा. एकदम भारी झालेली आहे. एकदम हॉटेल टाईप ढाबा टाईप झालेली ना. वा. टाकून तर आता काय आपल्याला कोथिंबीर गार्निश करायला लागेल. खूप भारी झालेली आहे. असं वाटतं खाऊन घ्यावं लगेच गरम गरम. तोंडाला अशी चव आली मस्त. विहान इकडे टेस्ट करायला हे बघ डॅडीने कसं केलं बघ भाजी लसूणी मेथीची. इकडे आता विहानला मी देते टेस्ट करायला. खूप पडले पुढचंच खातो. हा बघ कशी छान आहे. कट बोलत भारी मस्त. आता मी मस्त खाते. तुमचे भाजले नक्की घरी करून बघा. एकदम सोपी पद्धतीने दाखवलेली आहे. आपल्या घरातल्याच वस्तू लागतात, फक्त गरम मसाला वगैरे बाकी घरातलेच मसाले ना. सगळे घरातले मसाले. मेथी आपण मेथी कसं साधी सिंपल पटकन करून घेतो, पण अशा पद्धतीने केली ना सगळ्यांना आवडेल. घरामध्ये खूपच छान लागते मस्त. मला खूप आवडलं. मस्त जेवण झालं आणि खूप छान लागलेलं लसूण मेथी. तर मी डिशवॉशरला भांडे पण लावून दिले, सगळं आवरलं. आणि तेच मी आता ना विहानचा अभ्यास पण घेते. तर चला ब्लॉग इथे सेंड करते. आणि आज बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग मस्त छान वैभवने केलेली लसूणी मेथी. तर खूपच छान झाली ती ढाबा स्टाईल एकदम. तर कशी वाटली नक्की सांगा आणि करून बघा नक्की घरी. तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.